गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंडवा जमीन व्यवहार खरेदी प्रकरणामध्ये अजब माहिती आली समोर। शीतल तेजवानींनी अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता खरेदी खत घेतलं, तर आता 300 कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख नाही। अमेडिया कंपनीसाठीची जमीन लाटण्यासाठी सूर्यकांत येवलेंकडून आधीपासूनच प्रयत्न। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती। खडक पोलीस ठाण्यातील 7 नोव्हेंबरच्या एफआयआर मध्ये हा उल्लेख। नायब तहसीलदार प्रवीण बोडे यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी पूर्वी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार। पूर्वी घेतलेल्या आदेशांमध्ये अनियमितता आढळल्यास चौकशी केली जाणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ही माहिती। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झालाय का याचीही माहिती मिळणार। तेजवानीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय। पुणे जमीन प्रकरणातून काही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे। अजित पवार यांचा पार्थ पवार यांना सल्ला। आपल्याकडे चांगले वकील आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा। अजित पवार यांचा हा सल्ला। जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल। कारवाई नियमानुसारच, कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही। पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांचे स्पष्ट। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल का नाही हे राज्याचे गृहमंत्री फडणवीस सांगू शकतात। शरद पवार यांची ही प्रतिक्रिया। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी योग्य चौकशी व्हावी। विरोधकांच्या आरोपांवरती अजित पवार यांचा पलटवार। अनेकदा केवळ आरोप करून माझी बदनामी केली, आरोप सिद्ध झाले नाही, केवळ बदनामी झाली। अजित पवार यांची या आरोपांवरती प्रतिक्रिया। जे व्यवहार होतच नाही ते करण्याचं धाडस काहींनी केलं। कुणी माझ्या जवळचे नातेवाईक असतील तरी दबावाला घाबरू नका। अजित पवारांचा प्रशासनाला हा सल्ला। व्यवहार झालाच नाही हे अजित पवार यांचं वक्तव्य म्हणजे जोक ऑफ द डे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचं ट्विट। संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्यानं भ्रष्टाचाराला दिलेला हा राजाश्रय। दानवेंचा मुख्यमंत्र्यांवरही निशाणा। जमिनी हडप करणं अजित पवारांचा धंदा। पार्थ पवार तो वारसा चालवतो। सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। अजित पवार आज पत्रकार परिषद घेणार। बारामतीमध्ये आज दुपारी अजित पवार यांच्याकडून पत्रकार परिषदेचं आयोजन। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं, तानाजी सावंतांचं विधान। दोन्ही राष्ट्रवादी एकच, सावंतांचं वक्तव्य। दोस्तीत कुस्ती नको। राष्ट्रवादीवरती टीका करताना आपलं अज्ञान दाखवू नये। सूरज चव्हाण यांची तानाजी सावंतांवर ही टीका। राज ठाकरेंनी आज 11 वाजता शिवतीर्थावर बैठक बोलावली। मनसेचे नेते आणि शिवाय मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे शिवाय इतर अध्यक्षांची ही बैठक। पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता। पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचा समावेश। एकूण 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची मोठी राजकीय खेळी। ठाकरेंच्या सेनेचे प्रमुख नेते दीपेश म्हात्रे यांचा आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणेही पक्ष सोडत आज भाजपमध्ये करणार प्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कल्याण जिल्हा प्रमुख पदासाठी रोहिदास मुंडे यांचं नाव चर्चेत। दीपेश म्हात्रेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला आणि त्यानंतर रोहिदास मुंडेंचं नाव चर्चेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक नेतृत्वाची मागणी। तिकडे कोल्हापुरात स्वाभिमानी संघटना काँग्रेस सोबत जाण्याच्या तयारीत। एकत्र लढण्यावरती लवकरच यावरती शिक्कामोर्तब करू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची ही माहिती। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संघाची महत्वाची बैठक। थोड्याच वेळात विलेपार्लेमध्ये ही बैठक पार पडणार। मुंबई भाजपचे महत्वाचे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगलीच्या दौऱ्यावरती। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। चंद्रहार पाटलांकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन। कोट्यवधींची बक्षिसं या बैलगाडा शर्यतीसाठी ठेवण्यात आली। देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत सांगलीच्या तासगावमध्ये पार पडणार। बैलगाडा शर्यतीसाठी बोरगावमधील 500 एकर मैदान सज्ज। चंद्रहार पाटील यांच्याकडून श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची वायबी चव्हाण सेंटरमध्ये आज बैठक। आजच्या बैठकीमध्ये राज्यभरातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार, तर आढावा घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरती युतीबाबत निर्णय होणार। काही ठिकाणी अजितदादांसोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा सूर। आगामी निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 11 नोव्हेंबरला मुंबईमध्ये बैठक। मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि काही मंत्र्यांसह राज्यातील महत्त्वाचे नेते राहणार हजर।
कराड उत्तर मतदारसंघातील रहिमतपूर महापालिका एकतर्फी जिंकणार, तर आता आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून विश्वास या संदर्भातला व्यक्त. मित्रपक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू. जास्तीत जास्त कमळ चिन्हावरती निवडणूक लढवली जाणार, मनोज घोरपडे यांची ही प्रतिक्रिया. मंत्री उदय सामंत यांचं महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना अल्टिमेटम. निवडून आलेल्या नगरसेवकांनी समाधानकारक काम केलं नाही तर राजीनामा घेऊ, सामंतांची ही प्रतिक्रिया. शिवसेनेच्या उमेदवारांना 14 नोव्हेंबरला ईबी फॉर्म मिळणार, सामंतांची माहिती. लोणावळा नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिक्रिया. तर तळेगाव नगर परिषदेसाठी संतोष दाभाडे कमळ चिन्हावरती नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असणार, भेगडे यांची ही माहिती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बैठकांचं सत्र. मुंबईमध्ये नागपूर जिल्हा, शहर आणि ग्रामीणची देखील बैठक. तर पक्षाच्या वरिष्ठांना आता बाबा गुजर यांनी नागपूरमधील समीकरण सांगितलं. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची राष्ट्रवादी अॅक्शन मोडमध्ये पक्षांकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात. गेल्या 2 दिवसांमध्ये 73 अर्ज प्राप्त. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांची नावं जाहीर देखील केली जाणार. मला पक्षानं नोटीस दिलेली नाही, चाकणकरांवरील वक्तव्यानंतर खुलासा मागितलाय. 7 दिवसांमध्ये मी पक्षाला खुलासा देणार, अजित पवार यांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरे यांची प्रतिक्रिया. माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली आहे. सीपी मला भेटायला आले होते, दोघींकडे एकमेकांना ट्विट केलेलं त्यांच्याकडे बरंच आहे, अजित पवार यांची ही प्रतिक्रिया. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी नव्यानं तयार करण्याची प्रक्रिया सुरू. आतापर्यंत 1,22,233 मतदारांनी नोंदणी अर्ज केले प्राप्त. 30 डिसेंबरला अंतिम यादी होणार प्रसिद्ध. ठाणे आणि नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी काढली जाणार. विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आरक्षणाची सोडत निघेल. रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वे सांताक्रूझ ते गोरेगाव असा जम्बो ब्लॉक. अजित पवार यांच्याकडून सहयोग निवासस्थानावरती इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी. बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष उमेदवारांची अजित पवार आज घोषणा करणार का, चर्चांना उधाण. मुंबईमध्ये सुमारे 90,000 कुत्रे, निवारे मात्र 8च. लसीकरणानं इतर कुत्र्यांना प्राणी निवारागृहामध्ये सोडा. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीचे बीएमसी समोर हे आव्हान. राज्यातील तापमानामध्ये घट, पावसाची शक्यता धुसर. हवामान विभागाचा हा अंदाज. राज्यात गारठा आणखी वाढण्याची शक्यता. नोकरी बदलल्यानंतर पीएफसाठी फॉर्म भरण्याची किंवा ईपीएफ ट्रान्सफर होण्याची वाट पाहावी लागणार नाही. ईपीएफओकडून नवीन ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टीम लागू. नाशिकमध्ये शरणपूर गोळीबार प्रकरणातील फरार संशयिताला अटक, तर फरार संशयिताला आता गुन्हे शोध पथकानं घेतलं ताब्यात. लंबोदर फसाळे याला जंगल धोंडेगाव परिसरातून ताब्यात घेतला. शरणपूर रोड परिसरामध्ये 8 ते 10 जणांनी तोडफोड करत गोळीबार केलेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर या ठिकाणच्या डोंगरथळी भागामध्ये मादी बिबट्यासह 3 बछडे आढळले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. नाशिकच्या निफाडमध्ये कोठुरे शिवारामध्ये बिबट्याची दहशत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद. बिबट्याचा कुत्र्यावरती हल्ला. नागरिकांमध्ये भीती. लोणावळ्यातल्या भाजे आश्रमशाळेमध्ये मुलींना नारायणी ग्रुपच्या मदतीचा हात. आश्रमाची पाहणी केली, त्यानंतर मुलींची अत्यावश्यक गरज लक्षात घेत सॅनिटरी नॅपकिन आणि बेडशीटचंही केलं वाटप. नाशिकमध्ये गुलाबी थंडीची लागली चाहूल. तापमानात घट झाली. नाशिकमध्ये थंडी वाढली. नागपूरसह विदर्भात तापमानाची मोठी घट. नागपूरमध्ये रात्रीचं तापमान 16 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं. त्यामुळे नागपूरमध्ये आता गुलाबी थंडीची चाहूल. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये ऊसदर आंदोलन आणखी चिघळलं. आंदोलक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादचापाची. घटनेमुळे मध्यरात्री शिरोळमध्ये काही काळासाठी तणावाची स्थिती. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवलं. यवतमाळमध्ये ट्रॅव्हल्स आणि कंटेनरचा अपघात. महागाव ते पुसद दरम्यान मार्गावरती अपघात. दोन्ही वाहनातील चालक आणि प्रवासी जखमी. 7 जण जखमी. रुग्णालयामध्ये उपचार. बुलडाण्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांच्या घरी छापा. डॉक्टरसह 4 जणांविरुद्ध गुन्हा. शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. यवतमाळ नगर परिषदेच्या 29 प्रभागांसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांच्या भाजपकडून मुलाखती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांचे अर्ज. मोठ्या संख्येने इच्छुकांची गर्दी. साताऱ्यात वाहतूक महासंघाच्या परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर केलेल्या उपोषणाला अखेर यश. सातारा आरटीओ कार्यालयातील तक्रारी असलेल्या लिपिकाची तातडीनं बदली.
कराडमध्ये ग्रामदैवत उत्तरालक्ष्मी महोत्सवाचा झाला प्रारंभ. रणजित पाटील आणि जिजाई शहर संघाकडून आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिव्यांग आणि बचत गटाचा मेळावा पडला पार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून